नमस्कार मंडळी, मी ना सरबरीत शेवग्याची शेंगाची ना भाजी कशी केली ना ती तुमच्याशी शेअर करते. सर्वात अगोदर ना वाटण्याची तयारी करून घ्यायची. बारीक चिरलेला कांदा घेतला, खोबरं घेतलं, आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि थोडंसं तेल टाकून ना छान लालसर होईपर्यंत ना असं भाजून घेतलं आणि थंड होण्यासाठी ना साईडला ठेवून दिलं. नंतर शेवग्याच्या शेंगाची ना छान अशी फ्राय करून घ्यायची आपल्याला. शेंगाचे साल काढले आणि स्वच्छ धुवून घेतलं आणि पॅनमध्ये टाकलं. चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकलं, थोडंसं पाणी टाकून आणि छान अशी फ्राय करून घेतलेली आहे. नंतर ना एकीकडे वाटण पण थंड झालं होतं. मग आणि वाटण करताना ना थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडं पाणी टाकून छान त्याची पेस्ट करून घेतलेली. तुम्ही बघू शकता हे वाटण असं झालेलं आहे. आणि एकीकडे परत कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर ना जिरे टाकले, तेजपत्ता टाकला आणि जे वाटण केलं होतं ना आपण ते टाकलं. छान मस्त हलवून घेतलं. नंतर बारीक चिरलेला टमाटे टाकलं. टमाटे टाकल्यानंतर परत एकदा असं हलवून घेतलं. नंतर घरातले जे काही बेसिक मसाले असतील ना ते सर्व टाकले. धना पावडर टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकली, वर्षभराचा मसाला टाकलेला आहे, किचन किंग मसाला टाकलेला आहे, मिरची पावडर टाकलेली आहे. त्याला छान असं हलवून घेतलं. तेल सुटेपर्यंत असं हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे छान असं एकजीव झालेला आहे आपला मसाला. नंतर ते शेवगा शिजवून घेतलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकायचं. शेवग्याला सगळा मसाला लागला पाहिजे असं हलवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता शेवग्याला सगळा असा मसाला लागलेला आहे. नंतर थोडंसं पाणी वतायचं. पाणी टाकल्यानंतर ना ही भाजीला झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनिटात आपली ही भाजी शिजली जाते. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. शेवग्याची भाजी आहे ना मेंदूसाठी खूप फायदेशीर असते आणि थकवा कमी होतं. तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही शेवग्याची भाजी खाल्लीच पाहिजे. आणि पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली?